सन 2026 चे एकच मिनिट थांबा जरा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी जो पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करतोय जे सभागृहासमोर कामकाज चालू आहे त्या संदर्भातच सांगा. करतोय. बोला. त्यामुळं असं होत नाही की दुसरं कामकाज सुरू आहे आणि मी मध्येच उठतोय. माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे अध्यक्ष महोदय की आज इथं आपण कामकाजामध्ये इथं इंट्रोड्यूस करण्याकरता 3 विधेयकं दाखवलेली आहेत की जी चंद्रकांत दादा मांडतायत आणि त्याच तिथं ही विधेयकं आजच्या संमत करणं अशा पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी प्रस्ताव कामकाज पत्रिकेमध्ये ऑर्डर ऑफ डे मध्ये आहे. माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे अध्यक्ष महोदय की मागच्या वेळेला आपलं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चाललं त्यात 6 आठवडे आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन चाललं आणि आपण ऑर्डर ऑफ डे काढून बघा, शेवटच्या दिवशी आपण 4 बिलं त्या दिवशी इंट्रोड्यूस केली आणि 4 बिलं त्या दिवशीच मंजूर करून घेतली की त्यातली 3 बिलं अत्यंत महत्त्वाची आहेत. आज सुद्धा आपला 3 आठवडे अधिवेशन व्यवस्थितपणे पूर्ण वेळ चाललं. आत्ता एवढं जर महत्त्वाचं बिल आहे आपण म्हणताय तर आत्ताच मांडायचं आणि लगेच मेजॉरिटीच्या जीवावर आपण दावा हे संमत करून घेणार हे कितपत योग्य आहे. आणि म्हणून विधेयक मांडत असताना किंवा विधेयक मंजूर करून घेत असताना ठीक आहे, राहू दे दादा. त्याच ऑर्डर ऑफ डे मध्ये विचार खंडशः विचार आहे, वाचा. मी ते म्हणून नाही, सांगितलं असं नाहीये भास्करराव जाधव आपण साहेब. मंजूर करणार नाही ना आजच्या मला 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 आपण आपला आजच्याच मंजूर करणार नाही ना. माझा मला पॉइंट बोलू ऑफ दे, ऑर्डर हाच मला आहे. बोलू दे. आपण ऐकून तर घ्या. नाही, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हाच आहे, बाकी काय ठीक आहे, नाही. चला मंजूर मला करू बोलू नये. द्या. सन्मान्य सदस्य, ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्करराव जाधव साहेबांनी या सभागृहातील कामकाजासंदर्भातला एक मुद्दा इकडे सादर केलेला आहे. आज कन्सिडरेशनसाठी नव्हे, पहिली तर आज ही बिलं इंट्रोडक्शनसाठी मांडण्यात येत आहेत. नियम 123 अन्वय अध्यक्षांना इनहेरंट पॉवर्स आहेत रूल सस्पेन्शनचे आणि त्याच्या अनुषंगाने मी केवळ त्यांना आत्ता इंट्रोडक्शन करायला देत आहे. मी 123 खाली त्यांना परवानगी देऊन हे कन्सिडरेशनसाठी बिलं संध्याकाळी घेणार आहे. चला. सरकारला आपण त्या ठिकाणी नको ते त्या ठिकाणी प्रथा परंपरा पाडण्याकरता एक प्रकारचं इनडायरेक्टली आपण सहकार्य करताय. इंट्रोडक्शन त्याच दिवशी करताय आणि त्याच दिवशी मंजूर करायचं. अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, भास्करराव खूप सिनियर आहेत, हे काय पहिल्यांदा होतं आहे. यापूर्वी अनेक वेळा आपण असं केलेलं आहे. इन्स्टन्सेस काढले तर 100 इन्स्टन्सेस निघतील की त्याच दिवशी आपण बिल इंट्रोड्यूस केलं आणि त्याच दिवशी ते कन्सिडरेशनला केलं. हे खरं आहे आपलं म्हणणं. आमचा प्रयत्न शासन म्हणून मी देखील आमच्या सगळ्या मंत्र्यांना अशी विनंती केलेली आहे आणि सगळ्या सचिवांनाही सांगितलेलं आहे की साधारणतः बिलं जी आहेत ही मंत्रिमंडळापुढे जी या अधिवेशनात मांडायची आहेत ती शक्यतोवर अधिवेशन सुरू व्हायच्या 1 आठवडा आधी तुम्ही ती आमच्या मंत्रिमंडळापुढे आणली पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पहिल्या आठवड्यात ती इंट्रोड्यूस करता येतील आणि नंतर ती कन्सिडर करता येतील. त्यामुळे हा प्रयत्न आमचा देखील आहे. पण अनेक वेळा त्या वेळेचे विषय येतात, मग आपल्याला ते बिलं मांडावे लागतात. आता बरेचसे बिलं अनुषंगिक येतात, जसं आपल्याला हे जे काही आपल्या जात प्रमाणपत्राचे जे विषय होते आता अचानक ते अचानक आले तर ते अचानक मांडावे लागतात. मग ते कारण 2 दिवसात मांडलेले ते इतके लोक डिस्क्वालिफाय होतील आणि मग प्रशासनाने त्यांना अजून व्हॅलिडिटी दिली नाही, मग आपण 6 महिने वाढवतो. त्यामुळे पण हा प्रयत्न मात्र निश्चितपणे असेल आणि मी स्वतःही सगळ्या सचिवांना आणि मंत्र्यांना सांगितलं आहे की शक्यतोवर अधिवेशन सुरू व्हायच्या 1 आठवडा आधीच्याच मंत्रिमंडळात आपण हे सगळे आणा, जेणेकरून आपल्याला पहिल्या आठवड्यात ते इंट्रोड्यूस करता येईल. सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 61 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा विधेयक 2026 मांडण्यात आले. अध्यक्ष महोदय, सगळे असं काय करताय? मी आपल्या अनुमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 61 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे मला सांगितलं चला. जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा विधेयक 2026 मांडतो.
सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 61 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा विधेयक 2026 मांडण्यात आले. 26 विधानसभा विधेयक क्रमांक 62. महोदय, सन 2026 हे विधानसभा विधेयक क्रमांक 62 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 62 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 62 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2026 हे विधानसभा विधेयक क्रमांक 62 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2026 मांडतो. सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 62 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2026 मांडण्यात आले. घोषणा. महाराष्ट्राला ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण संत परंपरा लाभलेली आहे.